संत चरणी रज लागता सहज, संत चरणी रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाये। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटी, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। विठ्ठल वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्यसु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजेवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानरमयुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजी नमन करण्या तुम्हाला ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदे लहरी प्रकट केली अध्यात्म विद्येचे दाविले रूप चैतन्याचा दीप उजळला छप्पन भाषेचा केलासे गौरव भवर्णव नाम उभारली श्रवणाचे मिसे बैसावे उणी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी ओम नमोजी अध्याय वेद
वेद प्रतिपाद्याय जय जय संत विद्याय आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलमतीयार्थ प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी दुजी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्तळी प्राप्त ठिकाणी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग वैकुंठवासी देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील अभंग आजच्या या कीर्तन सेवेकरता घेतला माझे मायबाप। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया असा भाव प्रगट करतात, संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय। संत चरण, संताच्या चरणाच्या पायाखालची माती जर आपल्या उचलून मस्तकाला लावली तरी आपल्यातला जे द्वेषपणा आहे, जे वासनेचे बीज आहे ते जळून जातं। आणि संत चरणी रज लागता सहज म्हणजे संत चरण रज म्हणजे काय, ज्या संतांनी आपल्यासाठी ज्ञान अमृत जे लिखाण करून ठेवलं ते ज्ञान अमृत जर आपण आत्मसात केलं तर हे सुद्धा रजच आहे संतांच्या चरणाचं। तर त्यासाठी हे जर रज आपण आत्मसात केलं तर आपली वासना नायनाट होते, निर्मूलन होते, निदान होते वासनेचा अभंगाच्या पहिल्या चरणात। आणि दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे। वासना देहातली वासना संपल्याच्या नंतर मग राम नामे उपजे आवडी, नंतर उपजे आवडी म्हणजे नंतर राम नामाचा आपल्या मुखातून जन्म होतं, प्रगट होतं आणि मग सुखाची प्राप्ती होते। अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबरा म्हणतात आणि तिसऱ्या चरणात म्हणतात, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटी हृदयी प्रगटे रामरूप। जेव्हा सुखाची प्राप्ती झाली तेव्हा आपल्या कंठामध्ये भगवंताबद्दल प्रेम दाटून येतं आणि आपल्या डोळ्यातून अश्रू पडतात, प्रेमाचे अश्रू पडतात आणि आपल्या देहामध्ये रामरूप प्रगट होते। अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आणि चौथ्या चरणात तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गुमटी परी उपतिष्ठी पूर्व पुण्य। हे सुलभ आहे, गोमट आहे, सोपं आहे, चांगलं आहे, पण काय पाहिजे याला पूर्वीचं पुण्य संचित पाहिजे। आपल्या मुखातून नामस्मरण येण्यासाठी पूर्वीचं पुण्य संचित पाहिजे, तर तेव्हाच आपल्याला हे साधन सोपं जाईल। असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगाचं निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचं काम आहे माझे मायबाप। अल्पसा परिहार म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा यांची पालखी क्रमांक 8 आणि बाळूमामा आपल्या बासंबा नगरीमध्ये अवतीर्ण झाले आणि या अवतीर्ण झाल्याच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे। आणि भगवंत परमात्म्याने जे आपल्या संत बाळूमामांनी ज्या कलगाव येथून आपल्या इथं वास्तव्य केलं आणि रोजच्या प्रमाणे नित्य नेमाप्रमाणे आज या कीर्तनाचा योग म्हणजे माझे मायबाप, ज्या तुमच्याच गावातलं जे भूषण आहे वारकरी भूषण हरिभक्त परायण रमेश महाराज कुरवाडे या बाबांनी मला फोन केला की साहेब आज ड्युटी आहे का तुमची। मी म्हटलं बाबा माझी 22 तारखेला ड्युटी नाही, माझी रेस्ट आहे। तर त्या माध्यमातून एक बाळूमामाची पालखी आलेली आहे, त्या माध्यमातून एक कीर्तन सेवा तुम्हाला द्यायची। तर मी म्हटलं बाबा ज्या ज्या ठिकाणी भगवंत परमात्मा बोलेल, सत्संगा करता बोलो, भजना करता बोलो, कीर्तना करता बोलो किंवा भागवता करता बोलो, भगवंत परमात्म्याचा अवेरू न करता मी स्वीकार करेल। तसं आमच्या बाबांनी मला जे फोन केला आणि तसे तुमच्या गावातले जे
माजी तंटामुक्ती अध्यक्ष वलेकर बाबा यांनी सुद्धा फोन केला की साहेब तुम्हाला कीर्तन सेवा विनामूल्य करावं लागेल. बाबा म्हटलं विनामूल्य नाही, मी विनामूल्य तिथपर्यंत येतो आणि कीर्तन सेवा भगवंत परमात्म्याच्या समोर करतो. हे सुद्धा त्यांना सांगितलं काही लागणार नाही. माझ्यासोबत जे वारकरी संप्रदायाचे जे गुणीजन जी मंडळी भजनी मंडळी त्यांना सुद्धा रुपया द्यायचा नाही. द्यायचं तर श्रीफळ, कारण की श्रीफळ कोणालाही द्यावं हे लक्षात घ्या. पैशाला किंमत नाही पण श्रीफळाला किंमत आहे. तर त्या माध्यमातून त्या बाबांनी फोन केला आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या पालखीचं नियोजन करणाऱ्या संयोजकाच्या वतीनं ज्यांनी मला आमंत्रण दिलं त्या आमंत्रणाचा आवेरू न करता स्वीकार केला. आणि या ठिकाणी दिग्गज मंडळी आमचे हरिभक्तपरायण नामदेव बाबा नागरे या बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य जे बंडू महाराजपुरी बाबांना सुद्धा प्रणिपात करतो. हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य जे बबन महाराज धनगर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आमचे हरिभक्तपरायण जे आत्माराम बाबा कणकेकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. हरिभक्तपरायण भास्कर महाराज पिंपरखेडकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि सर्व बासंबा नगरवासियांना मी मनोभाव प्रणिपात करतो. आमचे मर्दंगाचार्य मर्दंग महामेरू ज्यांचं ख्यातनाम आहे, ज्या ज्या ठिकाणी हिंगोली जिल्हा ज्यांनी गाजवला नम्रतेने ज्यांचं वागणं आहे असे आमचे हरिभक्तपरायण शंकर महाराज पिंपरखेडकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि मी ज्यांना वाजवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं बाबांच्या पूर्व परवानगीनं तर असे आमचे हरिभक्तपरायण जे प्रसाद महाराज देवकते बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आमचे विनेकरी बाबा कोणत्याही बसमध्ये बसू द्या, खिशात हात घालायचं काम नाही. आळंदी जा, देऊ जा, पंढरपूर जा, कुठेही जा, शेगाव जा असे आमचे हरिभक्तपरायण उत्तम महाराज बासंबेकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. जे आमचं काम ज्या वारकरी संप्रदायात चोपदार करतात, आमचं काम पोलीस प्रशासनाचं काम जे आम्ही अंगरक्षक म्हणून काम करतो, तसे वारकरी संप्रदायामध्ये ज्या महाराज जेव्हा कीर्तन करतो त्यांना विक्षेप कोणी करू नये कीर्तनात, किंवा महाराजाला एखादी चक्कर आली कीर्तन करता करता तर त्या महाराजाला उचलण्याचं काम आणि त्यांना नेण्याचं काम हे आमचे हरिभक्तपरायण जे मुंडे बाबा चोपदार मुंडे बाबा यांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि माझ्यासमोर बसलेले माझे गुरुवर्य जे हरिभक्तपरायण आमचे मामा बळीराम मामा दराडे, जेव्हा जेव्हा मला अडचण येते मी या बाळूमामाच्या समोर मी खोटं बोलणार नाही. जेव्हा जेव्हा मला अडचण येते तेव्हा तेव्हा मोठ्या मनाने मी बाबांचं जे मार्गदर्शन घेतो त्याप्रमाणे मी वागतो. तर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि जे आमचे जे पालखी चालक आहेत जे आमचे हरिभक्तपरायण कामाजी बाबा घुमरे बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि ज्या आमच्या पोलीस प्रशासनामध्ये आमचे वरिष्ठ आजपर्यंत आमचे वरिष्ठ असलेले आमचे हरिभक्तपरायण नागोराव बाबा मोरे बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. पोलीस उपनिरीक्षक पदावर ते सेवानिवृत्त झाले, त्यांना सुद्धा माझ्या कीर्तनाला आले, त्यांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि ज्यांना मी फोन केला की असे आमचे जे पिंटू बाबा गडदे खिरडेकर यांनी जे चित्रीकरणाचं जे व्यवस्था लावली एका फोनवर, त्या बाबांना मनोभाव मी प्रणिपात करतो. आणि आलेल्या सर्व वारकरी संप्रदायातील आमचे बाळूमामाचे भक्त असो वारकरी भक्त या सर्वांना प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. तसेच आमच्या वारकरी संप्रदायाचे जे रात्रंदिवस अहोरात्र भगवंतासाठी धडपडतात असे आमचे हरिभक्तपरायण कीर्तनकार आमचे गजानन महाराज बासंबेकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि जास्त वेळ न घेता प्रथमतः जे ग्रामदैवत असते हनुमंतराया त्यांना शरण जातो. शरण शरण हनुमंता
म्हणता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमंतरायाला शरण गेलो. वारकरी संप्रदायाची गुणीजन भजनी मंडळ यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या. मी नव्हे महाराज मी नव्हे संत मी नव्हे महाराज मी नव्हे संत मी आहे पोलिसातील महंत. माझ्याकडून कीर्तन रूपी सेवा करून गेल बाळू मामा संत. तुम्ही श्रोते माय बाप तुम्ही श्रोते माय बाप ऐका शांत ऐका शांत. मी महाराज नाही मी संत नाही मी भक्त नाही मी भगवंत परमात्म्याचा एक दास आहे. भगवंत परमात्मा मला ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगाचे निरूपण करेल. विठाल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवली जाय. संत संत शब्दाला संत चरण संत म्हणायचं तरी कोणाला लक्ष देऊन आता ऐका की संत म्हणायचं तरी कोणाला. तर संत एक लक्षात घ्या संत ही पदवी दुसरी जगात कोणालाही मिळत नाही. राष्ट्रपती असेल तर तो रिटायर झाल्याच्या नंतर माझे राष्ट्रपती म्हणतील. पण संतांमध्ये तसं नाही. माझी संत कोणी म्हणू शकत नाही. महाराज आणि संत पदवी हे एकच आहे बाबा. तो कीर्तन करत असलेला असो किंवा नसलेला असो महाराज म्हणजे महाराज. तर त्यासाठी संत म्हणायचा तरी कोणाला संसारिक माणसापेक्षा साधक श्रेष्ठ साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ. चार गोष्टी. संसारिक म्हणजे कोण बाबा तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी आपण कीर्तन श्रवण करते आहात हे आपण सर्व संसारिक आहे. पण कीर्तन हे संसारिक आहे. या वाटतंय कीर्तन संसारिक व्यक्तीसाठीच आहे. कारण की संसाराची अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपण विषयाच्या आसक्तीमध्ये आहे त्यामुळे आपण भगवत भक्तीमध्ये तल्लीन नाही त्यापासून अलिप्त आहे. हे लक्षात घ्या माझी माहिती. कीर्तने 2 तास टाइमपास नाही. कीर्तने 2 तास विरंगुळा नाही. कीर्तने करमणुकीचं साधन नाही. कीर्तन ऐकल्याने पापही होत नाही आणि कीर्तन ऐकल्याने पुण्यही होत नाही. कीर्तन ऐकल्याने मानवाचं परिवर्तन होते.
कीर्तन चांग होयंग हरी रूप तेची संत त्यांचा हेत विठ्ठले. त्यालाच ना त्या पत्नीला सांगितलं मला पुत्र प्राप्ती नको आहे. तरी बी त्या मायमाऊलीला गरोदर राहिली. गरोदर राहिल्याच्या नंतर बाळू मामाचा शाप लागला आणि शाप लागल्याच्या नंतर गर्भपात झाला. कारण की बाळू मामाचं न ऐकल्यामुळे. तेव्हापासून बाळू मामाने त्याग केला आणि त्याग केल्याच्या नंतर बाळू मामाच्या सासऱ्यांनी त्यांना 15 मेंढ्या दिल्या. किती मेंढ्या दिल्या? 15 मेंढ्या. आणि त्या 15 मेंढ्या घेऊन संचार संत म्हणून बाळू मामाला प्रगट केलेला आहे. संचार संत जसे संत फिरत होते रानोमाळ आमचे बाळू मामा मेंढ्याला घेऊन, तर तेव्हा ते चमत्कार करायचे. आणि चमत्कार करत असताना बाळू मामाला एक जण साधक म्हणे, अहो तुम्ही गुरु करा, गुरु गुरुशिव मार्ग नाही, गुरुशिव मार्ग नाही. तर त्याच्यासाठी गुरुचरणी ठेवितो भाव, आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी बजावे. तर बाळू मामा म्हटले मी गुरु करतो, पण मी जे काम करतो तर त्या कामाचा जे मला लोक मोबदला देतात आणि ते मोबदला माझ्या खिशात आहे. जो कोणी ओळखेल त्याला मी गुरु करतो. लक्षात घ्या, त्याला मी गुरु करतो. तर तेवढ्यात मुळे बाबा आले आणि मुळे बाबा म्हणाले, अरे बाळू मामा ते 120 रुपये द्या भानामती काढलेले. एका भानामतीचा 1 रुपया घ्यायचे बाळू मामा. अंगातलं भूत काढण्याचे किती रुपये घ्यायचे? 1 रुपया घ्यायचे. असे 120 रुपये त्यांच्या खिशात होते. ते मुळे महाराजांनी ओळखले आणि त्या बाळू मामांनी काय केलं? मुळे महाराजाला गुरु केलं. हे लक्षात घ्या. कारण की पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के. गुरु करायचा असेल तर आपण त्याचा मूळ स्वभाव ओळखायचा आणि तेव्हाच आपण त्याला गुरु म्हणून स्वीकारायचं. त्यासाठी बाळू मामांनी मुळे महाराजाला गुरु केलं. आणि आज बी बाळू मामा मुळातले कुठले? कर्नाटक मधले आहेत. बाभळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोड तालुका आहे. चिक्कोड तालुक्यामध्ये अक्कोळ हे गाव आहे मूळ बाळू मामाचं. आणि तिथून बाळू मामा वास्तव्य संचार करत 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 कुठं आले? आदमापूरला आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदमापूरला आले आणि तिथं 1966 ला समाधी घेतली. त्यांचा 1892 ला जन्म झाला आणि 1966 ला समाधी घेतली. आणि त्यापूर्वी ते कर्नाटकच विभागात फिरत होते आणि तिथं मेतके नावाचं गाव होतं. मेतके नावाचं गाव होतं आणि त्या मेतके नावाच्या गावामध्ये ज्या हालसिद्धनाथाच्या पादुका समोर ठेवायचे आणि बाबा संत बाळू मामा प्रवचन सांगायचे. सांगत असता 7 दिवस तिथंच अखंड हरिनाम सप्ताह करायचे आणि शेवटी भंडारा करायचे. 1932 पासून बाळूमामांनी भंडाऱ्याची प्रथा पाळली. भुकेल्याला अन्न मिळावं या माध्यमातून बाबांनी हे भंडारा प्रथा चालू केली 1932 ला. आणि त्या माध्यमातून हा एवढा मोठा जनसमुदाय बनलेला आहे. आणि ही कीर्तन झाल्याच्या नंतर यांना भंडाऱ्याचा आस्वाद मिळतो. हे लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून मेतके या ग्रामस्थांनी बाळूमामाची एक मेंढी एका शेतात गेली. शेतात गेल्याच्या नंतर त्या मेंढक्याला त्या गावकऱ्यांनी मारहाण केली. त्या शेतकऱ्यांनी मारहाण केली. हे अपमान सहन झाला नाही. माझ्या मेंढक्याला मारल्याच्या नंतर ते मार मला मिळाला असा अपमान बाळू मामाला वाटला. आणि त्या गावामध्ये न थांबता, त्या गावातली वर्गणी न घेता, त्या गावातलं अन्नदान न करता तिथून आपण निघून गेले बाळू मामा. लक्षात घ्या माझी मायबाप. आणि त्या माध्यमातून निघून गेले. परत त्या लोकांनी हात जोडले, पाया पडले. अहो मामा थांबा इथं. मामा दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करा. मी करू शकत नाही. माझ्या मेंढक्याला तुम्ही मारहाण केली, ती मला मारहाण झाली. मी करू शकत नाही. तुमची वर्गणी लागत नाही, आर्थिक सहाय्य लागत नाही असा बाळूमामाने धिक्कार केला. आणि शेवटी बाळूमामा म्हणले तुम्हाला जर कार्य करायचं असेल, परंपरा टिकवायची असेल तर तुम्ही तुमची टिकवा.
आणि बाळू मामाने मग परत आदमापूरला आले आणि 1966 ला समाधी घेतली आणि समाधी घेतल्याच्या नंतर त्यांनी तेथे सुद्धा भंडाऱ्याची प्रथा चालू केली. आजपर्यंत ते भंडारा आमुषेच्या दिवशी चालू असतो, लक्षात घ्या. विठ्ठल आणि बाळू मामा एक संत आहे आणि संत बाळू मामाला अवघड विहीर होती. अवघड विहिरीचं पाणी 2 साधकाला पाजलं आणि साधकाला पाजल्याच्या नंतर त्या साधकांनी काय आशीर्वाद दिला असेल बाळू मामाला? वाचा सिद्धी आणि कार्यसिद्धी या 2 गोष्टीचा आशीर्वाद दिला. वाचा सिद्धी म्हणतात कशाला? वाचा सिद्धी म्हणजे पाचामुखी परमेश्वर म्हणतो आपण. बाळू मामाच्या मुखातून जे शब्द निघतं ते सत्य ठरणं यालाच वाचामुखी म्हणतात. आणि कार्यसिद्धी, जे जे बाळू मामाने हातात कार्य घेतलं त्या कार्यामध्ये कधीच अपयश येणार नाही. आता या ठिकाणी किती मोठी पंगत असू द्या आणि एखाद्या साधकाला, आपल्यासारख्या साधकाला वाटतं आता जे साधक तर भक्त मंडळी जेवायची भरपूर आहे पण इथं स्वयंपाक कमी आहे, पण काही नाही, आमचे बुमरे बाबा त्यामध्ये भंडारा बाळू मामाच्या नावाने टाकतात आणि कालवतात आणि वाढ चालू करा म्हणतात, पुन्हा स्वयंपाक करू नका. ही बाळू मामाची ताकद आहे. यासाठी सांगतो, बाळू मामाचं कार्य म्हणजे संतांच्या यादीमध्ये नाव नोंदणी करणं सोपं नाही बाबा. आपल्याला प्रत्येकाला वाटते आम्ही संतच आहे, भगवे कपडे घातले म्हणून तो संत होऊ शकत नाही आणि गंध लावला म्हणून तो संत होऊ शकत नाही. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंग लावणी राख डोळे झाकुनी करती पाप. या लोकांना कदापि संत म्हणायचं नाही. हे भोंदू लोक असतात, बहाणा करणारे असतात, बाह्यरूप दाखवणारे असतात, अंतरूप वेगळं असते. पण संताचं अंतरूप नवनीतासारखं असतं. त्यांच्याकडे दुष्टातला दुष्ट येऊ द्या, त्याला सात्विक केल्याशिवाय आस्तिक केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अशी संताची लक्षणं आहेत माझी माहिती. याला संत म्हणतात. कितीही बी अन्याय अत्याचार करू द्या पण संत कदापि तुमचा अवमान करत नाही. ज्या आपले नाथ महाराजाचा थुंकून अवमान केला, ज्या विसोबा खेचरनी या ज्ञानोबाराच्या जे 4ही देवपोटी आले ते रुक्मिणी मातेच्या, या 4ही पुत्राचा अवमान केला. पण एक दिवस मांडे भाजताना, ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजताना माझी मुक्ताबाई मांडे भाजत असताना विसोबा खेचरनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर काय झालं, त्या विसोबा खेचरला वाटलं चूल न पेटवता मांडे भाजत आहे. ज्ञानोबाराच्या पाठीवर तर विसोबा खेचर मधी गेले आणि मांडा मागितला. मांडा त्या ज्ञानोबारांनी देत असताना ज्ञानोबाराच्या हाताचा स्पर्श कोणाला झाला? विसोबा खेचरला झाला. तेव्हापासून विसोबा खेचरचा दुष्टपणा निघून गेला. ही शक्ती संताच्या स्पर्शामध्ये. त्यासाठी संताचं रज कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. त्यासाठी सांगतो तुम्हाला. आणि विसोबा खेचरने या औंढा नागनाथ मंदिराच्या ज्या पिंड आहे त्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते आणि त्याच पांडुरंगाने सांगितलं जा औंढा नागनाथला. आणि तिथं जाऊन आल्याच्या नंतर संत शिरोमणी नामदेवराय आल्याच्या नंतर त्यांनी पाय उचलून बाजूला ठेवावे आणि तशीच पिंड तयार व्हावी. तेव्हा कळालं की माझा गुरु कोण आहे. तर त्या ज्ञानोबाराचा स्पर्श विसोबा खेचरला झाला आणि विसोबा खेचरची साधना शंकराच्या इथं आली आणि शंकर ज्या संत शिरोमणी नामदेवरायांनी विसोबा खेचरला गुरु केले. ही किमया आहे संताची.
एक सांगतो संत महिमा बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नव्हे. संत महिमा बहुदुर्गम. संत म्हणायचं कोणाला? सन्मार्गाने वागणारे. लक्षात घ्या, सन्मार्गाने वागणारे, देवस्वरूप असणारे, देवस्वरूप असणारे, विद्या आणि विनय मध्ये परिपक्वता गाठणारे आणि जन कल्याणाकरिता अवतीर्ण झालेले. 4 शब्द आहेत माझे मागे. सन्मार्गाने वागणारे म्हणजे कोण बाबा? सन्मार्ग दाखवतात, या मार्गाने चला म्हणतात संत आपल्याला. त्यासाठी सन्मार्गाने वागणारे, देव स्वरूप झालेले. आता देवते संत निमित्त त्या प्रतिमा दिसतात मानवासारखे, पण मानवासारखे नसतात. त्यासाठी संत दिसायला कसे असतात? मानवासारखे असतात, पण विचारानं मानवासारखे नसतात. देव स्वरूप झालेले. देव स्वरूप म्हणजे आता संत शिरोमणी नामदेव राया, ज्ञानोबा राया, तुकोबा राया, नाथ महाराज जे 252 संत होऊन गेले, तर ते संत देव स्वरूप झाले. लक्षात घ्या. आपण म्हणतो हा माणूस देव माणूस आहे, तर त्याला देव स्वरूप पण आलेला असतो, त्याला देव स्वरूप. विद्या आणि विनयता. आता विद्या भरपूर आहे, एखाद्या साधकाकडे विद्या भरपूर आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, आणि ज्या वाङ्मय लिहिलं संतांनी ते सुद्धा पाठ आहे, पण त्याच्या अंगात नम्रता नसेल तर त्याला अर्थ नाही. विष आहे. ज्ञानासोबत नम्रता नसेल तर विष आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी सांगतो, विद्या भरपूर असेल पण विनयता नसेल तर त्या ज्ञानाला अर्थ नाही. त्या दोन्ही गोष्टी संताकडे असतात, विद्या असते आणि विनयता असते. नम्र झाला भूता येणे कोंडिले अनंता. तर त्यासाठी दुष्टातला दुष्ट असू द्या, त्यांनी अन्याय अत्याचार करू द्या, तरी त्याच्या पुढे नम्र व्हायचं, तेव्हाच भगवंत परमात्मा त्याच्या हृदयात असतो. ही लक्षात घ्या. त्यासाठी सांगतो, आपण म्हणतो तीळ मात्र होया अभिमान, मेरू तो समान भारू देवा. जर देवाची भक्ती करत असताना अहंकार जर अंगात येत असेल तर ते भगवंत अहंकार गेला तुका मने देव झाला. देहातला अहंकार गेल्याच्या नंतर माणसाला देव स्वरूप पण होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदाचा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंगा. ज्या नामदेव महाराज म्हणतात, माझ्या भक्ताला अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. त्यासाठी सर्वांना माझी हात जोडून विनंती, भक्ती करत असताना अहंकार तीळभर पण येऊ देत जाऊ नका. तर याला म्हणतात संत विनयता आणि विद्या आणि विनयता. जे विद्या विनय शोभते, आमच्या गुरुजीला माहित आहे, विद्या विनय शोभते. तुमच्या गावचे जावई त्यांना माहित आहे कशाने शोभते. बस स्टँडवर उतरल्या सर म्हणतात राम 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 राम, याला नम्रता म्हणतात. विद्या विनय शोभते. त्याच्या विद्येच्या अंगी नम्रता नसेल तर विद्या तुम्हाला शोभणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी देवस्वरूप. जे शांतता आणि महानता ज्याच्या अंगी आहे त्यांना सुद्धा संत म्हणतात, त्यांना सुद्धा संत म्हणतात. त्यासाठी जन कल्याणाकरिता अवतीर्ण झाले. जेवढे संत आहे
हे जण कल्याणाकरता तुमच्या आमच्यासाठी त्यांना पुनर्जन्म म्हणजे अवतीर्ण झाले. तर त्यासाठी हे जण बुडायला लागलं. संतांना डोळ्यांना पावले नाही म्हणून संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगाव जाऊन या समाजाला तारण्याचं काम केलं. बुडते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जण बुडायला लागलं. संतांना डोळ्यानं पावलं नाही म्हणून संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपले विकार घालण्याचं काम केलं. माझे मायबाप विठाला त्यांचा देह आहे ते स्वतःच्या प्रपंचासाठी आई वडिलांसाठी झिजवला नाही, तुमच्या आमच्यासाठी झिजवला. हे लक्षात घ्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी ते अवतीर्ण झालेले. त्यासाठी आपल्यासाठी आपल्यावर अनंत उपकार संतांनी केले. त्यासाठी संत आणि देव, देव आणि संत ह्या दोन भाग आहेत माझे मायबाप. पण संतापेक्षा देव श्रेष्ठ नाही, संतापेक्षा देव श्रेष्ठ नाही, संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. भजन करा विठ्ठल. एका दृष्टांताच्या माध्यमातून तुलना करून सांगतो संत का श्रेष्ठ आणि देव का श्रेष्ठ नाही, संतापेक्षा देव श्रेष्ठ नाही. लक्षात घ्या माझे मायबाप. जेव्हा प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठी त्यांचे गुरु जेव्हा स्वयंवराला जात असताना गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, त्या गौतम ऋषीच्या शापाने अहिल्या ही शिळा झालती. काय झालती? शिळा झालती. आणि त्याच रस्त्यांनी स्वयंवराकरता प्रभू रामचंद्र जाऊ लागले आणि प्रभू रामचंद्राच्या पायाचा स्पर्श झाला त्या शिळाला, तर त्याची काय झाली? स्त्री झाली. काय झाली? स्त्री झाली. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा संत ज्ञानोबारायाची पालखी पंढरपूरकडे निघाली आणि पंढरपूरकडे जात असताना ज्या जयपाल नावाच्या राजाला मुलीच होत होत्या, मुली होत असताना मुलगी झाली, पण त्या दासीनं सांगितलं, दायनीनं सांगितलं मुलगा झाला म्हणून. त्याला मुलाचे कपडे घालायचे मुलीला आणि कपडे घालत असताना त्यांचा विवाह केला त्या मुलीसोबत. विवाह केल्याच्या नंतर तिला वाटलं आता काय करावं, विवाह झाला, माझं जीवन ठेवून काय अर्थ नाही, म्हणून ते आपली फाशी घेण्यासाठी गेले. तेवढ्यात ज्ञानोबारायाची दिंडी पंढरपूरकडे जात होती. तेवढ्यात त्यांना वाटलं, त्या माऊलीला वाटलं आता दर्शन घ्यावं संतांचं शेवटी. पण संतांचं दर्शन घेत असताना ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं आणि घेतल्याच्या नंतर जा मुला, हा शब्द ज्ञानोबारायाच्या मुखातून निघाला, जा मुला. तर तेव्हा त्या जयपाल नावाच्या राजाच्या मुलीने सांगितलं, मी मुलगा नाही, मी मुलगी आहे, तू मुलगाच आहे, जा. तर मुलीचा मुलगा करण्याची ताकद कोणात आहे? संत ज्ञानोबारायात, संतात आहे. मग इथं जी स्त्री होती, स्त्रीची स्त्रीच केली. कोणी केली? प्रभू रामचंद्रांनी. पण स्त्रीचा मुलगा कोणी केला? ज्ञानोबारायांनी. त्यासाठी संत श्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा सेतू बांधत असताना दुसऱ्याकडून जेव्हा काम करून घेतो आपण, याला आकृतम शक्ती म्हणतात. अन्यथा कृत्रिम शक्ती कशाला म्हणतात? अन्यथा कृत्रिम, दुसऱ्याकडून काम आपण करून घेतो त्याला अन्यथा कृत्रिम शक्ती म्हणतात. तसं हनुमंतराय आणि सुग्रीव हे सर्व उभे होते आणि प्रभू रामचंद्र त्या रामेश्वरम तिथे सेतू बांधण्यासाठी सुरुवात करू लागले. पण दगड तरण झालते प्रभू रामचंद्राच्या हातानं. तर तेव्हा हनुमंतराय म्हणे जय श्रीराम म्हणा, तर दगड तरल्या जातात. पण तुमच्यात ताकद नाही, पण तुमच्या नावात ताकद आहे, तर ती आकृतम शक्ती. तर हनुमंतरायाकडून ती सेतू बांधून घेतला, ही लक्षात घ्या. ही सेतू बांधण्याची. दुसरं, आणि तसंच जेव्हा रेड्यामुखी वेद बोलवले, रेड्यामुखी वेद बोलवले, पैठण या ठिकाणी रेडा होता आणि हे आचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे ज्ञानोबाराय म्हणीत. तर त्या रेड्यामुखी वेद बोलू शकतोय का? हो बोलू शकतोय. रेड्याला आणलं आणि त्याच्या मुखातून वेद बोलवले, हे लक्षात घ्या. हे अन्यथा करतो. आणि रेड्यामुखी वेद बोलविला,
वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती सूर्य प्रगटला, ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायाचं वर्णन केलं, हे लक्षात घ्या. शांती सूर्य प्रगटला, शांतीचा सूर्य ज्ञानोबाराया. तर त्यासाठी सांगतो तुम्हाला की कुर्तुम, अकुर्तुम आणि अन्यथा कुर्तुम. कुर्तुम झाली रेड्यामुखी वेद बोलवले, अकुर्तुम आणि अन्यथा कुर्तुम म्हणजे काय? जेव्हा ज्ञानोबाराया बसलेले होते भिंतीवर आणि आपले जे वाघावर बसून येऊ लागले चांगदेव बाबा साप हातात घेऊन, तर ती भिंत चलवण्याचं काम कोणी केलं? ज्ञानोबारायांनी केलं. तसं आपला जे सीतेचा शोध करणारे हनुमंतराय तेथे गेले, त्यांची आकर्तो अन्यथा कृतुम शक्ती म्हणतात. ह्या तीन शक्ती आहेत, पण ज्ञानोबाराया संत श्रेष्ठ ठरले या शक्तीपुढे. पण देव हे श्रेष्ठ तेवढे ठरले नाही, त्यासाठी देवापेक्षा संत श्रेष्ठ. विठ्ठल सर्व देव ज्यांच्या ताब्यात होते असे रावण होते, पण रावणाच्या तावडीतून सीतामाता आणली की नाही हनुमंतरायांनी? हे अहंकार संपवलेला आहे. त्यासाठी असे देव. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, संताची जर कृपादृष्टी झाली, संताची जर कृपादृष्टी झाली, तर जेव्हा नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला सुरुवात केली आणि रामायण सुरुवात करत असताना इही लोकांमध्ये गमन करणार होते. कोण? नाथ महाराज. इही लोकात गमन करत असताना त्यांचा मुलगा हरिपंडित, बाबा तुम्ही कुठं चालले? मी इही लोकांमध्ये चाललो. म्हणजे या पृथ्वी तलावर आता राहीनं इही लोकात चाललो, तर राहिलेलं रामायण कोण कंप्लीट करणार? तर सहज त्यांच्या मुखातून निघलं, माझा गावबा आहे, माझा गावबा. त्या उर्वरित रामायण कोण पूर्ण केलं? गावबानी केलं. ही संताची कृपा माझी मायबाप लक्षात घ्या. दी त्रिजटा, ज्या त्रिजटा जी सीता मातेला सांभाळण्यासाठी त्रिजटा होती, ती सुद्धा रामरूप झाली, सीतामयी झाली. तर हे संताचे उपकार, संताची कृपा असते. तर त्यासाठी सांगतो, संत चरणी रज सहज वासनेचे बीज जळूनी जाई. संत काय करू शकतात माझे मायबाप लक्षात घ्या. हे चारच शब्द आहेत, चार शब्दावरच कीर्तन संबोध होईल. चार शब्दच आहेत, संत, चरण, रज आणि वासना. बाकीच्या घटना नंतर आहेत. ही क्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नंतरची क्रिया आपोआप तुमच्या देहात येते. चरण, चरण म्हणजे काय
तर चरण म्हणजे जेव्हा तुकोबराया ज्ञान साधनेला जात होते, ज्ञान साधनेला जात असताना तुकोबरायाची पत्नी जिजामाता म्हणायची, अहो तुम्ही कुठे जाता मला सांगून तरी जात जा. आई जिजा, तुला एक सांगतो, जी तिठा आहे आपल्या गावाच्या बाहेर वेशीवर तिठा आहे, म्हणजे 3 रस्ते आहेत, त्या रस्त्यावर यायचं आणि त्या रस्त्यावर आल्याच्या नंतर त्याला कान लावायचा आणि कान लावल्याच्या नंतर ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल अशी ध्वनी येईल तर त्या रस्त्याने मी गेलो समजायचं आणि तिथपर्यंत यायचं, म्हणजे जेवण पोहोचवण्यासाठी. लक्षात घ्या, हे झालेला जडावर झालेला परिणाम, चरणाचा जडावर झालेला परिणाम आणि देवावर झालेला परिणाम. जेव्हा केशवराज समोर समोर चलायचे आणि नामदेवराया समोर समोर चलायचे आणि त्याच्या पाठीमाग केशवराज चलायचे. नामायाच्या केशवराज लागवया चरण रज. नामदेव महाराज समोर समोर चालायचे. केशवराज म्हणजे पांडुरंग परमात्मा ज्या संताच्या पायाची रज लागण्यासाठी पाठीमागे चालायचे. धावत चालती मागे 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 की मला संताच्या चरणाचा रज लागावं. धावत मागे मागे तर त्यासाठी सांगतो तुम्हाला की संत चरणाची रज म्हणजे तुम्हाला कोणती रज लागावी. ज्या ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी, तुकोबरायाचा गाथा आणि जे संतांनी जे वाङ्मय लिहून ठेवलं हेच आपण अध्ययन करायचं आणि आत्मसात करायचं. हेच संताचं रज आहे. माझे मायबाप विठ्ठल आणि जीवावर झालेला परिणाम. ज्या तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहिली हे त्यांच्या जीवावर झालेला परिणाम, देवावर, जडावर आणि जीवावर. तर त्यासाठी सांगतो या कलियुगामध्ये माझे मायबाप तुम्ही एवढी भक्ती करता, एवढी साधना करता, एकरूप भगवंत परमात्म्याशी होता, पण आपल्या भक्तीमध्ये कुठेतरी विसंगती आहे. सुसंगती आहे का बाबा? मोरे बाबा आहे का? सुसंगती नाही, विसंगती आहे. का?
संताला दिव्य दृष्टी होती, संताला दिव्य ज्ञान होतं, संत सर्वज्ञ होते, म्हणून त्यांनी अगोदरच लिखाण करून ठेवलं. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताची. हे कलीचे महिमान म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. आपल्याला महिमान शब्द का वापरला? आपण इथं संतासारखे कायमस्वरूपी टिकणारे नाही. आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, एक दिवस जन्म आहे, एक दिवस अंत आहे, त्याच्यासाठी आपल्याला महिमान शब्द वापरला. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, जिथं खोटं चालतं त्याच्या पाठीमागे समाज उभा राहायला. असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन. एखाद्या मोठ्या मंत्र्याच्या मुलांनी किंवा एखाद्या बलाढ्य सावकाराच्या मुलांनी काही वाईट काम केलं असेल तर समाज म्हणते यांना बदनाम करण्यासाठी यांनी षडयंत्र रचलं. गोरगरिबावरच्या मुलीवर झालेला अन्याय अत्याचार याच्या पाठीमागं कोणीच उभं राहणार नाही. असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताची. जे सज्जन माणूस आहे त्याचं हेळन आहे कलियुगामध्ये. लक्षात घ्या माझे माय बाप. विठाला ज्या कबीर महाराजांनी सांगितलं, आई रे बैमान दुनिया, आई रे काय म्हणतात ऐका कबीर महाराज. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत का औरत का
आणि सहज सहज शब्द आहे बा, सहज. लक्षात घ्या, सहज शब्द. प्रत्येकाला वाटतं सहज. संत काय करतात, एखाद्या वेळेस सहज बोलून जातात. एका दृष्टांताच्या माध्यमातून पटवून देतो. भजन करा विठाला. लक्षात घ्या माझे मायबाप, नारायणगाव सर्वाला परिचित आहे. नारायणगाव सर्वांना परिचित आहे. नारायण गावाला पहिलं, आता कांदे चालतात, पहिला तमाशा मंडळ होतं. पहिलं काय होतं, तमाशा मंडळासाठी प्रसिद्ध नारायण गाव होतं नगर जिल्ह्यातलं. तर त्या नारायण गावामध्ये तमाशाचा फड होता आणि तमाशाच्या फडामध्ये एक मारुती नावाचा ग्रस्त काम करत होता आणि 2 नर्तिका होत्या. त्या 2 नर्तिका काय करायच्या, मी काय कराल बाई, मी मारुती सोबतच लग्न करेन, दोघी म्हणायच्या. पण तेव्हा मारुती म्हणे, मी काही सांगू शकत नाही. माझे त्या तुकोबराया जे साधना करत होते बांबरागडावर, तिथं आमचे जोग महाराज बसलेले आहेत, माझे गुरु. ते जेव्हा मला आज्ञा करतील तेव्हा मी विवाह करेन. तर त्या जोग महाराजाच्या बांबरागडावर आले आणि आल्याच्या नंतर मारुती आणि 2 नर्तिका थांबल्या आणि जोग महाराज ज्ञान साधना करत असताना पूर्व पदावर आले. लक्ष गेलं, अरे मारुती कोणीकडे आला. तर मारुती जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर मारुतीने प्रश्न केला, गुरुदेव ह्या 2 नर्तिका दोन्ही म्हणतात माझ्यासोबत विवाह करायचा, काय करू. तर त्या जोग महाराजांनी सांगितलं, अरे मारुती कुठं लग्न करत असतंय का. लक्षात घ्या माझा शब्द, मारुती कुठं, मारुतीचं लग्न झालं का बाबा. तरी मारुतीचं लग्न झालेलं शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. जेव्हा सूर्याकडे विद्या मिळवण्यासाठी मारुती गेलते, हनुमंतराया गेलते, तर तेव्हा खमंग या ठिकाणी मारुतीचं जे पती पत्नीचं एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी सारखं खमंग या ठिकाणी. तर त्या मारुतीला लग्न म्हणजे 3 विद्या शिकवणं झालते सूर्यदेव, 4 विद्या शिकवणं झालते, 6 विद्या म्हणजे 9 विद्या होत्या. तर 6 विद्या शिकवल्या, 3 विद्या शिकवणं झालते. त्यासाठी तुला विवाहबद्ध व्हावं लागल. तर तेव्हा विवाहबद्ध झालते. त्यासाठी मारुती अविवाहित आहे, चिरंजीव आहे. आपण इकडे म्हणतो पण चिरंजीवच आहे. तर त्याकरिता सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलून गेले. आणि तेच मारुती आळंदी या ठिकाणी जोग महाराजाची संस्था आहे, त्या संस्थेचे कोण झाले, अध्यक्ष झाले. ते सहज बोलणे, सहज बोलणे त्याच्यासाठी संत सहज बोलून जातात. तशा 6 कोट्या आहेत माझे मायबाप, एका मिनिटात सांगतो. बुडविणारे कोण असतात, दुष्ट आणि राक्षसी वृत्तीचे. लक्षात घ्या, बुडविणारे कोण असतात, दुष्ट आणि राक्षसी वृत्तीचे. आणि बुडलेले कोण असतात, मूर्ख. दुष्टापेक्षा चांगला असतो मूर्ख, हा दुष्टापेक्षा चांगला असतो. का, कारण की दुष्ट आणि राक्षसी वृत्तीचे काय करतात, दुसऱ्याला बुडवण्यासाठी स्वतः कल्पना करतात.
आणि बुडलेले काय, स्वतः बुडलेले म्हणजे आपला जे मूर्ख असतो ते स्वतः आपल्या जी सातबारा आपल्या नावाची ती दुसऱ्याच्या नावाने करतो व्यसनापायी, हे बुडलेले. आणि बुडणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही आहे बुडणारे, तुम्ही आम्ही बुडणारे, विषयाच्या आसक्तीमध्ये असलेले बुडलेले. आणि तरलेले कोण आहेत? तरलेले कोण आहेत? मुनी. तरलेले साधक आहेत आणि तरणारे कोण आहेत? मुनी. तारणारे कोण आहेत? संत. हे संत असे सहज बोलतात आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला तारतात, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी जी वासना आपल्या देहामध्ये अवतीर्ण झालेली आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये वासना आहे. शुभ वासना आणि अशुभ वासना, दोन वासना आहेत. कोणाकडे शुभ वासना असेल, कोणाकडे अशुभ वासना असेल. तुम्ही सांगा, या चराचराची निर्माता कोण आहे बाबा? ब्रह्मदेव आहे. या चराचराचा, या ब्रह्मांडाचा निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव आहे. पण ब्रह्मदेवाने काय केलं? स्वतःची पोटची मुलगी सरस्वती आहे आणि या सरस्वतीवर पापी वासनेनं बघितलं तर त्याच सरस्वतीनं स्वतःच्या वडिलाला शाप दिला, तुझं या जगामध्ये एकही मंदिर राहणार नाही, फक्त एकच मंदिर आहे, एकही मंदिर राहणार नाही. ही वासना झाली. वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय. वासना वढाळ गाय गड्यांनो, वासना वढाळ गाय, तिचे धरून मोडा पाय. सर्वात आपल्या देहामध्ये खराब काय असेल तर आपलं मन आणि मनापासून निर्माण झालेली वासना. त्यासाठी आपल्या मनावर अंकुश ठेवायचा, मनावर अंकुश ठेवायचा. तर त्यासाठी जडभरत राजा हरणी गरबा गेला, झाला तो घात. वासना देहातली संपल्याच्या नंतर मग रामनामे उपजावडी, सुख घडोघडी वाढू लागे. मुखातून तुमच्या उत्पत्ती कशाची होते? की राम नामाची होते आणि मग सुखाची प्राप्ती होते. आणि जेव्हा सुखाची प्राप्ती झाली तर काय होते? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. जसं सावता महाराजाच्या हृदयात पांडुरंग परमात्मा होता आणि हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र होते, तर त्या माध्यमातून सांगतो माझे मायबाप. आणि शेवटी तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोची मुक्ती काय हरीचे नाम. त्याच्यासाठी पूर्वीचं संचित पुण्य पाहिजे. तर त्या माध्यमातून आपण वेळ नसल्यामुळं येता आपण चाल म्हणणं थांबवता, तर बाबाचा आदेश आलेला आहे. तर त्या माध्यमातून या अभंगाचं निरूपण करत असताना हेच निरूपण असेल, हाच भावार्थ असा आहे. असं नाही माझे मायबाप, भगवंत परमात्म्याने ज्याप्रमाणे मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ मांडला, निरूपण केलं. निरूपण करत असताना एखादा अपशब्द माझ्या वाणीतून बाहेर पडला असेल ते माझ्या वाणीचे दोष, बुद्धीचे दोष. जेवढं काही माझ्या वाणीतून चांगलं बाहेर पडलं असेल तर ते भगवंत परमात्म्याचा प्रसाद म्हणून अंगीकारा, आचरणात आणा. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, साधू संतांच्या चरणी समर्पित करतो, माझे गुरुवारी आत्मानंद बाबा गांगलवाडीकर यांच्या चरणी समर्पित करतो.
सद्गुरू संत बाळूमामाच्या चरणी समर्पित करतो आणि या वारकरी संप्रदायाची गुणीजन भजनी मंडळ यांच्या चरणावर समर्पित करतो. आमचे भुमरे बाबा पालखी चालक यांच्या चरणावर समर्पित करतो. आलेले भाविक भक्त यांच्या चरणावर समर्पित करतो. ज्या पित्यांनी माझा पिंड घडवला, ज्या मातेने मला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, जन्माला घातलं, बाल संस्कार दिले, शैक्षणिक संस्कार दिले आणि पोलीस शिपाई या पदापर्यंत मला नेऊन पोहोचवलं, या आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या मायबापाच्या चरणावर समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. बासंबा परिसरातल्या भक्ताच्या वतीने आजचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आहे गावकऱ्यांच्या वतीने ठेवलेला आहे, त्यामध्ये दुसऱ्या दिवसात सेवा या ठिकाणी आपल्याला आवर्जून 2 शब्द बोलण्यासाठी आजची कीर्तनरूपी सेवा सर्वांना ज्ञात परिचित आहे तरी सांगण्याचं कर्तव्य ठरवते. आपल्या पोलीस सेवेमध्ये असलेले आपले पोलीस आमचे